नमस्कार. आज आपण करणार आहेत काळा चना मसाला झणझणीत आणि चमचमीत करणार आहेत. आणि ह्या पद्धतीने जर केलं तर तुम्ही हमेशा असंच करून खाता आणि ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खात्यान. कोणता मसाला न वाटता करणार आहेत. रेसिपीला सुरुवात करू. एक वाटी चना घेतलेला आहे, ह्याला रात्रभर भिजत घातला होता. रात्रभर भिजल्यामुळे की छान असं फुललेला आहे बघा. 2 वाटे झालेलं आहे, फुगून डबल होते. ह्यात यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. हे चना कुकरमध्ये टाकून घेणार आहे, तर त्यातलं पूर्ण पाणी काढायचं आणि मग टाकून घ्यायचं. हे 2 वाटे चना तर 4 वाटे पाणी टाकायचं, कारण चण्याला शिजण्यासाठी जास्त टाईम लागत आहे. एक तेजपत्ता टाकणार आहे आणि 1 इंच दालचिनी आणि थोडंसं मीठ टाकायचं. छोटा अर्धा चमचा मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही मध्ये. हे सगळं चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून कुकरवर शिजायला ठेवायचा गॅसवरती. आणि याला 8 ते 9 शिट्ट्या करून घेणार आहेत, कारण जास्त शिजायला जास्त टाईम लागत आहे. 8 ते 9 शिट्ट्यात बघा चांगलं असं मऊ चना शिजलेलं आहे. पाहू शकता की छान असे चणे शिजलेले आहेत. तर तुम्हाला एक दाबून दाखवते. असं एकदम असं मऊ चणे शिजून घ्यायचे. तर 8 ते 9 शिट्ट्यानंतर चांगलं असं शिजतं. याला टाईमच लागतो थोडा जास्त शिजण्यासाठी. एक कढाई ठेवली. कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल हलकं गरम झालं की त्यात हिरव्या 3 विलायच्या, 7 त्यात काळी मिरी, एक तेजपत्ता टाकायचा आणि एक छोटा चमचा जिरा टाकायचा. हे मसाले हलकेसे तेलामध्ये असं हलवून घ्यायचे, म्हणजे त्या स्वाद उतरतंय. एक चमचा अद्रक लसूण कुटून घेतलेलं आहे तेही टाकून घ्यायचं. आणि 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत. अद्रक लसूणचा कच्चापणा आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत 2 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घेणार राहायचं. गॅस बारीक ठेवायचा. बारीक गॅस ठेवलं म्हणजे अजिबात हे मसाले जळत नाही. अद्रक लसूणचा कच्चापणा गेला की त्यामध्ये मोठे 2 साईजचे कांदे टाकले आहेत. कांदे बारीक कापून घेतले तेही टाकून घ्यायचं. आणि कांदा टाकला एक मोठा गॅस करायचा. मोठा गॅस घेतला म्हणजे पटकन असा कांदा परतला जातोय. बारीक गॅसवरती टाईम लागतं. कांद्याला हलकंसं गुलाब कलर आलेला आहे आणि मऊ पण कांदा झालेला आहे. आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊ. एक छोटा चमचा जिरा पावडर, छोटा अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा धनिया पावडर, एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक मोठा अर्धा चमचा लाल तिखट टाकलं. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. बेडगी पावडर टाकल्यामुळे ते पचायला हलकं राहतं आणि कलरही चांगलं येते. ते मिक्स करून झालं की त्यात एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा. आणि गरम मसाला टाकला की सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकलं मसाला जळत नाही तर 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. असं केलं मग मसाल्यात तेलही चांगलं सुटतं. आपले मसाले जळत नाही. तर गॅस बारीकच ठेवायचा. पाहू शकता चांगला आता मिक्स करून झालं आणि मसाला आपलं तेल पण सुटलेलं आहे. हे एकदा मिक्स करून घेऊ. चांगलं बुडापर्यंत हालायचं. त्यामध्ये मोठ्या साईजच्या 2 टमॅटोची प्युरी करून घेतलेली ते टाकून घ्यायचं. टमॅटो वाटताना त्यामध्ये काही टाकलं नाही, फक्त टमॅटोची प्युरीच करून घेतलेली. ते टाकून घेतले चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि गॅस बारीक करणार आहेत. बारीक गॅस करायचा आणि त्यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. हे मसाला आपला शिजतंय तोपर्यंत इकडं आपण वाटण करून घेऊ. हे शिजलेले चणे थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पाणी न घालता आबडधोबड वाटून घेणार आहे. जाडसरच वाटून घ्यायचं. बघा चांगलं इकडं मसाला शिजलेला आहे 7 ते 8 मिनिटानंतर. आणि चांगलं टमॅटो पण शिजलेलं आणि मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे. एकदा मिक्स करून घ्यायला. जेवढा मसाला आपला चांगला शिजेल तेवढा चणा मसाला चांगला होते आपला. हे सगळं चांगलं मिक्स झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चणे वाटून घेतले ते टाकून घ्यायचं. मिक्सर चालबंद करून वाटून घ्यायचं, म्हणजे असं जाडसर वाटलं जातं. आणि हे टाकून घेतलं की त्यामध्ये कोणतंही वाटण टाकायची गरज नाही. आणि अशा पद्धतीनं जर केलं तर चणे वेगळे आणि पाणी वेगळं होत नाही. हे सगळं चांगलं 1 मिनिटासाठीच परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही आहे. हे सगळं चांगलं मिक्स झालं की जे शिजले चणे तर ते पाण्यासोबत टाकून घ्यायचं. आणि त्यामधले खडे मसाले ते काढून घ्यायचं, कारण खडे मसाल्याचं आता काम झालेलं आहे. ते काढून टाकले की ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि खूप असं घट्ट आहे त्यामुळे पाणी टाकणार आहे. ह्याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही आहे, कारण आपलं चणा आणि ग्रेव्ही गरम आहे. त्यामध्ये 1.5 ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे जशी आपल्याला ग्रेव्ही करायची तसं पाणी वापरायचं. हे सगळं चांगलं एकदा मिक्स करून घेऊ. त्या चवीप्रमाणे मीठ टाकू, कारण शिजताना पण आपण मीठ टाकलं आता त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं. मीठ टाक की एकदा हलवून घ्यायचं त्याला. एकदा सगळं चांगलं हलवलं, उकळी आलेली बघा चांगली अशी 2 उकळी येऊन द्यायची. उकळी आली की एकदा मिक्स करून घेऊ. आणि गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटासाठी शिजून घेणार राहायचं, म्हणजे आपला मसाला चांगला होत आहे आणि आपली ग्रेव्ही दाटसर होती. त्यामुळे 8 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजून घेत नाही. शिजून झालेलं आहे. पाहू शकता की छान अशी भाजी तयार झाली. आणि ग्रेव्हीला खूप छान असं तेल सुटलेलं आहे. मी थोडीशी जास्त ग्रेव्ही केलेली, मग चवीला भन्नाट अशी लागत. ही चना मसाला जर केला तर ज्यांना आवडत नाही तुम्ही हे आवडीनं खाता. आणि कोणतं वाटण न करता झटकीपट असं चना मसाला तयार होत आहे. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.